आपण उपासनेकडे वळूयात. केंद्राची सुरुवात आपण नेहमी उपासनेने करतो. दिवाळीच्या सुट्ट्या कशा गेल्या सगळ्यांच्या? मस्त धमाल केली का? फटाके वगैरे उडवले का सगळ्यांनी? छान छान एन्जॉय केली की नाही दिवाळी? भरपूर हो. खाल्लं असेल. सगळे जे जे मला दिसत आहेत ते थोडे थोडे गब्बू झालेले दिसत आहेत फराळ खाऊन खाऊन. लाडू, त्याच्यानंतर चिवडा, काय चकल्या. व्हेरी नाईस. तर आता अशी दिवाळीमध्ये आपण खूप गंमत केलेलीच असते आणि सगळी गंमत नेहमी आपण करायचीच. त्यामुळे धमाल, आपल्या सणवारांना साजरे करायचे, एकदम मजा करायची, हे सगळं आहेच. पण हे सगळं करत असताना फार फार महत्वाची गोष्ट आहे की आपण या सगळ्यामध्ये उपासना करतो. आणि जशी केंद्राची सुरुवात तुम्ही जर बघितलं तर आपण स्वामीजींच्या स्मरणाने केली, म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या स्मरणाने केली. आणि त्यानंतर आपण स्वामीजींनीच दिलेल्या ज्या प्रार्थना आहेत, नित्य प्रार्थना, त्याचं आपण पठण केलं, स्मरण केलं. त्यामागचा अर्थ थोडा थोडा का होईना आपल्याला हळूहळू समजायला लागतो. तो सावकाश आपण बघूच यात कधी ना कधी. आणि असं करता करता मुख्य उपासनेकडे आपण यायला पाहिजे. तर स्वामीजींनी आपल्याला मध्यवर्ती उपासना सांगितली बरं का. ती उपासना काय सांगितली आहे? ती म्हणजे ध्यान उपासना सांगितली. आणि ही ध्यान उपासना जी करायला पाहिजे, ती ध्यान उपासना करायची तर कशी करायची? आपण बरेचदा बघत असतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण आतापर्यंत केंद्रामध्ये बघत आलोच आहोत. तर गेल्या काही केंद्रांमध्ये आपण अष्टांग योग असं बघत आहोत. हे नाव जरा अवघड वाटतं बरं का. मी जरा एक स्लाइड शेअर करतो, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला सोपं जाईल ना समजायला. आणि याचबरोबर ना थोडस आपल्याकडे आता आहेत बरीच मुलं जॉईन झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये अष्टांग म्हणजे काय? तर आठ. अष्ट अंग, अंग म्हणजे बॉडी, आणि आठ, अष्ट म्हणजे आठ, एट. तर एट लिम्स ऑफ योग असं त्याला म्हटलेलं आहे. थोडक्यात आपण आढावा घेतोय, आपण रोज म्हणजे दर केंद्रामध्ये आपण थोडं थोडं बघत असतो. ते काय सांगितलं, हे मुद्दाम इंग्लिश मधली स्लाइड आहे बरं का, म्हणजे तुम्हाला कळतेय का बघा. त्याच्यामध्ये यम सांगितले, नियम सांगितले, आसन सांगितलंय, प्राणायाम सांगितलंय, प्रत्याहार सांगितलंय, धारणा सांगितलीये, ध्यान सांगितलंय आणि समाधी सांगितले. अरे बापरे, हे वाचता वाचताच आपल्याला दमछाक होते की काय सांगतायत हे आणि कशाला सांगतायत हे सगळं. पण मी असं म्हणलं असं की आपल्याला जसे लाडू, चकली, पेढे आणि मस्त मिठाई आणि धमाल करायला जशी आवडते, त्या सगळ्या धमाल करता करता हे सगळे जे सणवार आहेत ते मुळात काय आहे, तर ईश्वराचं स्मरण करण्यासाठी आहेत. आणि मग त्याबरोबर अशी पण मजा करायची. पण मग ईश्वराचं स्मरण जर व्यवस्थित करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला मध्यवर्ती उपासना थोडी समजून घेतली पाहिजे. तर त्यासाठी पहिल्यांदा तर यम म्हणजे काय बघा बरं का. सिंपल गोष्टी आहेत, तुम्हाला खूप अवघड कदा ते वाटू शकतो नावावरनं. पण म्हणजे काय, तर आपण सर्वांबरोबर कसं वागायचं. नाव टेल मी इफ दिस इज व्हेरी डिफिकल्ट ऑर नॉट. तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटतं बरं का. तर त्याच्यामध्ये पहिलं तर काय आहे, अहिंसा सांगितलंय. ओके. तर अहिंसा म्हणजे काय, तर नॉन व्हायलन्स. तर आपण कोणाला तरी उगाचच त्रास देऊ नये. आपण उगाच कोणाची तरी मुद्दामून कोणाच्या तरी वाईट बोलू नये. त्याचबरोबर आपण कोणाला तरी मारामारी करू नये. म्हणजे कधीतरी बहीण भावाला वगैरे आपण मारामारी करतो, त्यांनीच आपलं थोडंसं अंगविंग तयार पण होत असतं. पण असं जरी झालं तरी मुद्दामून मारामारी करू नये, अगदी नक्की बरं का. आणि त्यानंतर मनामध्ये पण इतरांबद्दल आपण वाईट विचार करू नये. दुसरं काय आहे, समाजामध्ये वागताना, सगळ्यांबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण वावरताना, आपले टीचर्स, पेरेंट्स, जे कोण असतील रिलेटिव्ह, आपल्या टीम असेल, क्लास असेल, त्यांच्यामध्ये नेहमी सत्य बोलावं. आणि सत्य कसं असलं पाहिजे माहिती का, यू शुड ऑलवेज टेल द ट्रूथ. पण ते सत्य असं बोलू नका की कोणाला तरी त्याचा त्रास होईल. खरं आहे, हे खरं आहे, तुला किती त्रास झाला तरी चालेल, हेच खरं आहे. अरे पण मग शांत राहा ना. खरं आहे, बरोबर आहे, पण याचा अर्थ त्याला त्रास होईल आणि त्याला रडू येईल असं काहीतरी बोलायला पाहिजे, त्याला लागेल असं असं करू नये. मग ती अहिंसा कशी झाली, हिंसा झाली की नाही, दुसऱ्याच्या मनाला त्रास देणं. त्यामुळे सत्य असं बोलायला पाहिजे जे प्रिय पण असेल आणि हिताचं पण असेल, म्हणजे दुसऱ्याला त्यामधनं त्याचं भलं होईल. आणि असं जर काही होणार नसेल, दोन्हीपैकी काहीतरी गडबड होणार असेल, तर शांत राहावं, आई बाबांना विचारावं, याला सांगायला पाहिजे की नाही. आपल्याला कोणीतरी उगाच ओरडलं की अरे हे काय तूच हे केलंस, आणि आपण तसं काही केलं नसेल, आपण सत्याच्या बाजूने यायला पाहिजे. आपण स्पष्ट सांगायला पाहिजे की हो, मी असं काही केलेलं नाही, तुम्ही मला का ओरडताय. बरं, तुम्हाला वाटलं असेल पण मी तर तसं केलं नाही. पण खरंच केलेलं नसलं पाहिजे बरं का. नाहीतर आपण केलेलं असतं आणि त्याच्यानंतर घातलेला पसारा, अरे आवरा तुम्हीच पसारा केला म्हणलं, मी नाही, भावाने केलाय, मी कुठे केलाय, असं होतं. पण तसं नाही करायचं. सो सत्य बोललं पाहिजे, ट्रूथ ऑलवेज.
त्याच्यानंतर तिसरं काय, सी व्हॉट इज द थर्ड थिंग सगळ्यांबरोबर असते, नॉन स्टिलिंग. त्यामुळे इतकं सोपं आहे की दुसऱ्याच्या बागेतली फळं फुलं जाऊन तोडायची नाही. आपल्याला कळतं, अरे आपलं आहे का ते, नाहीये. आपलं असेल तर छान आहे, आपल्याला कोणी प्रेमाने दिलं असेल तर चांगलं आहे, पण आपलं नाहीये आणि दुसऱ्याच घ्यायचंय. कोणाकडे तरी भारी पेन्सिल आहे, कुठलं तरी मस्त पेन दिसलं, एखादा तरी ड्रेस दिसलं, ऐ शबन मला पाहिजेच असं होतं. कधी एकदा मला मिळतंय असं मनात वाटायला लागतं. मग तो कसाही करून मिळवलं पाहिजे. डोंट गेट इन टू ऑल ऑफ दॅट, याच्यात जायचं नाही. अस्तेय. त्याच्यानंतर चौथं काय सांगितलंय, ब्रह्मचार्य. ब्रह्मचार्य म्हणजे काय, अरे बापरे, ब्रह्मचार्य म्हणजे एवढंच आपण लक्षात ठेवायचं की नेहमी आपण ईश्वर बाप्पापाशी त्याचं स्मरण करू अशा स्टेटमध्ये आपण असू. म्हणजे काय, आपण मनापासून याची प्रार्थना करतोय, आपण कधी खोटं बोलत नाहीये, आपण स्वतःला व्यवस्थित पद्धतीने आपण वागतोय, असं सगळं मनामध्ये छान आपण जर राहिलो तर ब्रह्मचार्य पाळलं जातं. आणि मग अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, कपाट उघडलं की कपडे खाली पडतायत, खाली पडलेले कपडे परत कोंबताना नाकी नऊ येत आहेत, मग कपडे आत कोंबले की दरवाजे लागत नाहीयेत कपाटाचे. असं करायचं नाही. जेवढे गोष्टींची गरज आहे तेवढ्या गोष्टी गरजेपुरत्या व्यवस्थित, आणि एखाद दुसरी गोष्ट जास्त असेल तरी चालतं. पण आता एक पेन्सिल आहे, दोन पेन्सिल आहे, आता 10 पेन्सिल्स पाहिजेत. मला एक कंपास आहे, दोन कंपास आहे, आता 4-4 कंपास बॉक्स पाहिजेत. काय करणार आहे, आपल्याला दुकान काढायचंय का, विकायला बसायचंय का, नाही ना, असं काही करायचं नाही. त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं आपण ठेवायचं. हे सगळं आपण बाहेर वागताना कसं व्हायचं बघा बरं का. ध्यान जर चांगलं व्हायचं असेल आणि देवबाप्पाचं आपल्याला जर दर्शन घडवायचं असेल स्वतःला, किंवा दर्शन पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी या गोष्टी समाजामध्ये वागताना कसं वागायचं हे सांगून टाकलंय. त्याच्यानंतर म्हणलेत नियम. हे तर आपल्याला अजिबात आवडत नाही. नियम म्हणजे काय, पहिलंच सांगितलं शौच. शौच म्हणजे काय, अंघोळ करा. आपल्याला ती अजिबात आवडत नाही, मला पण आवडत नाही. रोज सकाळी उठून अंघोळ, अरे रोज काय अंघोळ करायची, काय चाललंय, त्याही सकाळी उठून, बापरे. आता तर थंडी आली आहे, थंडीत पहाटे उठून वगैरे अंघोळ करायला, नो 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 नो. ती वेळ आहे छान पांघरून घेऊन झोपायची, मस्त तिकडे. कशी ऊब आलेली असते पहाटे पहाटे झोपायला, हो की नाही. शाळा वगैरे 7, 6:30, 7ला जायचं असेल तर अगदी नको येतं. मी पण लहानपणी तुमच्याकडे असताना मला तर शाळेत, मी असं करू नका तुम्ही, मी माझं सांगतोय, पण इट्स अ प्रॉब्लेम. पण मला अजिबात सकाळी उठायला आवडायचं नाही. पण त्यामुळेच सांगून ठेवलंय की थोडासा प्रयत्न केला पाहिजे आणि शक्यतो शाळेत अंघोळ करून गेलं पाहिजे. सो जसं आपल्याला आपली बॉडी क्लीन ठेवली पाहिजे, तसंच आपल्याला आपलं माइंड पण क्लीन ठेवायला पाहिजे. सो डेली आपण जर उपासना केली तर आर माइंड इज ऑल्सो क्लीन, आणि रोज जर अंघोळ केली, दात घासले, सगळ्या आपल्या गुड हॅबिट्स आपण फॉलो केल्या चांगल्या पद्धतीने, तर शरीराचं शौच म्हणजे स्वच्छता पण राखली जाते. सिंपल, पण इक्वली डिफिकल्ट, कारण कंटाळा येतो असं होतं. पण तो कंटाळा करायचा आहे. दुसरं सांगितलंय संतोष. संतोष म्हणजे काय, छान समाधानी राहा. उगाच सारखं ना मूड गेला, आई तू मला हे काय घेऊन दिलंस, मला हे कधी नकोच होतं, बाबा कुठे गेला बाबा, अरे थांबा ना, का त्यांच्या नावाने आरडाओरडा करताय. त्यांना पण काम आहे, ते पण तुमच्यासाठीच प्रयत्न करतायत, आपल्याला कळत असतं. पण आपल्याला असं असतं की नाही, मला हे आत्ताच्या आत्ता, नाव, आय वॉन्ट इट नाव, इफ आय डोंट गेट इट नाव काय होणार. हो 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 हो, मग मुलगी नाव काढणार असं होतं. पण तसं आपल्याला करायचं नाहीये. त्यामुळे काय म्हणतात की छान समाधानी राहा, जी परिस्थिती आहे त्याच्यात आनंदाने राहा. तिसरं म्हणलंय तप करा. तप म्हणजे मी आता सांगितलं, व्हॉट इज तप. तप म्हणजे ओ माय गॉड, जेव्हा आपल्याला शाळा आहे आणि त्यासाठी थंडी सगळी बाजूला सारून, पांघरूण बाजूला काढून सकाळी लवकर उठायला लागतं आणि शाळेत अभ्यासाला जायला लागतं, ते शाळेसाठी म्हणजे आपण करतो स्वतःसाठी, पण आपल्याला वाटतं शाळेसाठी केलेलं आहे ते मोठं तप. त्याला सिंपल टर्म्समध्ये तप असं म्हणलेलं आहे. ज्यांनी शरीर तप्त होतं, ह्यांनी आपलं मन तप्त होतं. आपण सगळ्यांवर चिडतो की मला झोपेतनं का उठवलं, पण थोडासा त्रास जर सहन करून आपण डिसिप्लिन्ड राहायचा प्रयत्न केला तर इट हॅज अन अमेझिंग इम्पॅक्ट. पुढे तुम्हाला फार छान छान गोष्टी ऐकायला मिळणारच आहेत. अमेझिंग गोष्टी आहेत, आणि त्याच्यामध्ये सर्व लोक अशी महान कशी झाली, मोठी कशी झाली, तप केल्यामुळे झाली, डिसिप्लिन राहिल्यामुळे झाले, आणि रोज कन्सिस्टंटली त्यांनी हे केल्यामुळे झालं.
थर्ड थिंग, फोर्थ थिंग, नियमांमधलं काय सांगितलंय? अभ्यास, स्वाध्याय करा. सो आज आपण तुम्ही सगळे केंद्रात आलेले आहात, प्रत्येक जण काहीतरी प्रेझेंट करतोय. कोणी स्तोत्र म्हणणार आहे, कोणी श्लोक म्हणणार आहे, कोणी अभंग गायन करणार आहे, कोणी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीमागे अभ्यास आहे. जसा शाळेतला अभ्यास आहे तसाच आपल्या राष्ट्रपुरुषांचा अभ्यास केला पाहिजे, तसाच आपल्या धर्माबद्दलचा अभ्यास केला पाहिजे, आपल्या संस्कृतीबद्दलचा अभ्यास केला पाहिजे, आपल्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. हे सगळं स्वाध्यायामध्ये आलं. आणि ईश्वर प्राप्ती कशी होईल यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे उपासना. तोही अभ्यासच आहे, सर्वात महत्वाचा अभ्यास आहे. तो केला पाहिजे स्वाध्याय असं म्हटलंय. आणि मग ईश्वर प्रणिधान म्हणजे सरेंडर, की हे सगळं करताना किती मी स्मार्ट असं जर म्हणून करायला सुरुवात केली तर मग काय होणार? देव बाप्पा म्हणतो, ओके सर, यू आर स्मार्ट, बी स्मार्ट, देन यू डोंट नीड मी, असं होऊन जातं. तर अहंकार जर आपल्याला चढला ह्या सर्व गोष्टींचा, कुठलीही गोष्ट करतो त्याचा, तर ह्या सगळ्या गोष्टी जशा व्हायला पाहिजेत आपल्याकडनं घडणारच नाही. मी भारी, त्या माझ्या भावाला काही जमतच नाही, बहिणीला काही जमतच नाही, मित्रमैत्रिणीमध्ये सर्वात टीम मध्ये बेस्ट प्लेअर कोण आहे? लुक ॲट मी, हाऊ आय प्ले, नोबडी प्लेज बेटर दॅन मी. क्लासमध्ये सगळ्यात स्मार्ट कोण आहे? मी. वाय यू वरीड? इकडे तिकडे बघूच नका, मला विचारा. अरे सगळी धमाल चालते. ते हा सगळ्या ह्याच्यात पडायचं नाही असं सांगणारा फिफ्थ नियम जो आहे त्याला म्हणतात ईश्वर प्रणिधान, म्हणजे स्टे हंबल आणि सरेंडर टू गॉड. म्हणजेच काय तर मनापासून ईश्वराची प्रार्थना करा, ईश्वराला धन्यवाद द्या, तुम्हाला जे सर्व प्राप्त झालेलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद द्या, आणि त्यांनी दिलेल्या शक्तीनी आपल्या सर्व 100% 200% देऊन आम्ही काम करायचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने जो प्रयत्न करतो ईश्वर प्रणिधान असं म्हटलेलं. आणि सतत ईश्वराच्या स्मरणात राहून, त्यालाच स्मरून, त्याला शरण जाऊन केलेला सर्व प्रयत्न. त्यानंतर आसन आहे, बसायचं कसं ते आपण पाठ आता उपासनेमध्ये थोडासा बघूयात. असं सगळं ह्या पतंजली म्हणजे मोठे मुनी होऊन गेले आणि पतंजलींनी सांगितलेला जो अष्टांग योग, त्याच्यामधनं अष्टांग योग म्हणजे योगसूत्र लिहिली आहेत त्याच्यामधनं काढलेलं सार आहे. त्यात आलेले हे 8 अंग आहेत योगाची. आणि पुढे मग आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे आहे, ते हळूहळू आपण बघणार आहोत. पण आज थोडासा आढावा आपण घेतला आणि इथनं आता आपण उपासनेकडे जाऊया. ठीक आहे, तर सर्वांनी ताठ बसायचं, अजिबात तिकडे अशी मान पडलीये. आसन व्हेरी इम्पॉर्टंट, सिट स्ट्रेट. पण इतकंही ताठ बसू नका की तुमच्या पाठीला रोगच लागेल बरं का, की असं वाटेल की अरे एक रॉड लावलाय स्पायनल कॉर्डच्या ठिकाणी आणि असं जास्त खांदे ताठ, असं नाही करायचं. शांत मस्त बसायचं, खांदे थोडे मागे घ्यायचे. ठीक आहे, आणि हात वगैरे असे उगाचच आपण असे 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 ठेवलेत वगैरे असे नाही. हात आपले दोन्ही असे हातावर, एकावर दुसरा हात ठेवायचा, लेफ्ट हँडवर राईट हँड, आणि आपल्या पोटापाशी ठेवून द्यायचं शांतपणे. कोपर जे आहे ते आता तुम्हाला दिसेल कितपत मला माहिती नाही, हा हे अवघड आहे जरा मला तुम्हाला दाखवणं आता, पण आसन जेव्हा घेऊ तेव्हा मी नक्की कॅमेरा ऍडजस्ट करेन. कोपर दोन्ही आपल्या शरीरापाशी ठेवायचे, एल्बोज ओके, टक्ड इन. आसनाची जी पद्धत आहे, सहज आसनात बसा. थोड्या वेळच आपण करणार आहोत, त्यामुळे मांडी घातली आज तरी पण चालेल, नंतर मी दाखवेन आसन कसं घालायचं, पण बहुतेक सर्वांना माहिती पण आहे. आता फार महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा ध्यान करतो, ही मध्यवर्ती उपासना आहे, लक्षात घ्यायचं. ते ध्यान करत असताना भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं, बिटवीन बोथ आयब्रोज, सेंटर ऑफ द फोरहेड, कुंकू किंवा गंध लावतो त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. डोळे मिटलेले आहेत, श्वास शांतपणे चालू आहे. आता श्वास घेत असताना ओम मनातल्या मनात म्हणतोय, श्वास सोडत असताना मनात ओम म्हणतोय. आणि हा जो ओम म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठलाही शब्द जेव्हा व्यक्त होतो तेव्हा त्या शब्दामागे एक भाव असतो, एक फिलिंग असतं, आणि तो भाव जो आहे तो आपण भ्रूमध्याच्या ठिकाणी धारण करून चित्तामध्ये त्या ठिकाणी लक्ष केंद्रित, कॉन्सन्ट्रेट, अटेन्शन फोकसिंग असं त्याला म्हटलं जातं. त्या ठिकाणी लक्ष ठेवून ओंकार मंत्रासहित आपण ध्यान करणार आहोत. याला ओंकार ध्यान असं म्हटलेलं. ठीक आहे, तर सुरुवात आपण करणार आहोत ती त्रिपदा गायत्री मंत्राने. माझ्या बरोबरच तुम्ही म्हणायचं आहे. मग 3 दीर्घ ओंकार करू आणि 3 दीर्घ ओंकार केल्यानंतर आपण
1 मिनिटभर शांत बसूयात, स्थिर बसूयात. मनामध्ये ओंकार स्मरण करत भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष एकवटून शांतपणे ईश्वर स्मरणात राहायचा प्रयत्न करणार आहोत. हे ओंकार ध्यान. फार विशेष भाग स्वामीजींनी सांगितलेला आहे हा, आणि याचा रोज थोडा थोडा प्रयत्न सर्वांनी करायचा. माझ्या बरोबरच गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओंकार दीर्घ ओंकार मी करीन तेव्हा कदाचित ओ दीर्घ असेल, पुढे म छोटा असेल, अकार प्रधान ओंकार असेल, त्याचा पूर्ण आवाज कदाचित यायचा नाही. तुमचा जेवढा श्वास पुरतो तेवढा तुम्ही दीर्घ ओंकार नक्की एका श्वासामध्ये करावा. ताणून ओढून उगाचच ओ वगैरे असं करायचं नाही. शांतपणे सहज पद्धतीने दीर्घ ओंकार करायचा. उपासनेकडे आपण आता वळणार. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. दीर्घ श्वास घ्यायचा. 3 वेळा दीर्घ ओंकार करणार आहोत.
हरि ओम. हरि ओम. हरि ओम. एक दीर्घ ओंकार परत करूयात सर्वजण. दीर्घ श्वास घ्यावा. डीप ब्रीथ. छान. आपण थोडस नामस्मरण करूया. दिव्या, अनम्यूट करतेस? मी नाम सांगतो, माझ्या मागे म्हणशील. ओम रामकृष्ण हरी. 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 हरि ओम.